श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्रमंडळ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी ओमकार सावंत आज डोंबिवलीहून तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे. आज आपल्यासोबत आहे श्री प्रथमेश केळकर. खूप मोठे युट्यूबर आहे व महाराजांचा खूप दांडगा अनुभव आला आहे. तर आज त्यांच्याकडून आपण महाराजांचा आलेला अनुभव व महाराजांचा प्रवास ते पूर्ण आयुष्यामध्ये ते कसा त्यांचा प्रवास महाराजांच्या कृपेने सफल झाला त्याबद्दल आज आपण ते आपल्याशी बोलणार आहेत आणि त्यांचा अनुभव ते शेअर करणार आहे. तर आपण नक्कीच त्यांच्याकडून त्यांचा अनुभव आपण ऐकूया. श्री स्वामी समर्थ प्रथमेश. श्री स्वामी समर्थ. समर्थ योगी मित्रमंडळ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मला नक्कीच आनंद होईल तुमचा अनुभव तुम्ही आमच्यासोबत शेअर केला त्याबद्दल. प्रथमेश, मला त्याआधी म्हणजे असं जाणायचं आहे की तुझा हा प्रवास कसा सुरुवात झाला? ओके, तर सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि श्री समर्थ योगी मित्रमंडळ जे चॅनल आहे ओंकारचं, तर तुम्ही मला बोलण्याची संधी दिली तुमच्या पॉडकास्टवरती, त्याबद्दल खूप खूप आभार. स्वामींची कृपा. आणि सुरुवात ओंकार कशी झाली म्हणजे आपण तर बोलतो ना, सगळेच प्रत्येकाला गुरु असतोच, पण गुरु येण्यासाठी आहे ना काही वेळ लागतो. वेळ काळ ठरलेला असतो शिष्य आणि गुरुची भेट होण्यासाठी. आणि साधारण मला वाटतं 2016 आणि 17 मध्ये आम्ही भाड्याने राहत होतो परेलला. आणि कसं असतं आमचं शिफ्टिंग 1 वर्षांनी 2 वर्षांनी आम्ही शिफ्टिंग व्हायचो. तर भोईवाड्यामध्ये आम्ही 10 डेज कॅम्पमध्ये एक रूम बघितली होती. आणि जी आम्ही रूम बघितली होती ते मराठीच परिवार होता आणि त्यांच्याकडे ना स्वामी सेवेकरी होते ते आधीपासून. जेव्हा आम्ही त्यांच्या रूममध्ये राहायला गेलो तेव्हा त्यांचं इकडे देवार घर होतं ना, त्याच्या बाजूला त्यांनी स्वामींची प्रतिमा लावली होती. आणि जेव्हा त्यांनी आम्हाला रूम टेक ओव्हर केला की बाबा आता ह्याच्या पुढे तुम्ही राहा या रूममध्ये, जेव्हा आम्ही भाड्याने राहायला आलो तेव्हा त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं होतं की इकडे स्वामींचा सहवास आहे, तुम्ही स्वामीचा एकतरी फोटो लावा. आणि जिथे स्वामींचा फोटो होता ना तिकडे ते जाण्याच्या आधी त्यांनी तारक मंत्र लावला होता. म्हणजे निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा. आणि मला माहितच नाही की तारक मंत्र त्यांनी लावलाय तिकडे. म्हणजे एक लॅमिनेट केलेला तारक मंत्र त्यांनी तिथे ठेवला होता. त्यांनी सांगितलेलं की ते स्वामींचं अस्तित्व आहे, तुम्ही ते फोटो तरी लावा. तर आम्ही फोटो लावला, शिफ्ट झालो, आम्ही फोटो लावला आणि बाजूला त्यांनी ते लॅमिनेट करून ठेवलेलं. बोलायचं की काय आहे, कोणती प्रार्थना आहे, मला माहितच नाही की तारक मंत्र आहे. स्वामी माहिती, साईबाबा माहिती, सगळं माहिती, दत्तगुरु सर्व, पण तारक मंत्र. तर मग नंतर मी सर्च केलं युट्यूबला की बाबा काय आहे. नंतर कळलं की तारक मंत्र आहे, मठामध्ये बोललं जातं, स्वामींचे सेवेकरी ते बोलतात. मग मी जसं रोज पूजा करायचो त्याच्यानंतर ते वाचून बाजूलाच लावलेलं भिंतीच्या, म्हणून ते मी वाचून ते बोलायचो. नंतर मला वाटतं 1-2-3 दिवसांनी ते माझं तोंडपाठ झालं पूर्ण. मग ती आम्ही जी प्रतिमा आणली ना, ती कसं असतं की स्वामींना ज्या ह्याच्यामध्ये यायचं असतं. आता मी कितीही बोलेल की तुम्ही स्वामींचा तुम्ही फोटो बघाल किंवा मूर्ती बघाल, हे स्वस्तिक आसनमध्ये स्वामी विराजमान असतात. आणि मी आणि माझा मित्र जेव्हा ते फोटो आणायला गेलो तेव्हा 2 त्यांच्याकडे म्हणजे खूप सारे फोटो होते, पण मला आई बोललेली मोठा फोटो आहे. तर तिकडे 2 मोठे फोटो होते. एकामध्ये फक्त स्वामी होते जे लोड घेऊन पाठीमागे आपल्याला फोटो दिसत होते, आणि एकामध्ये पाठी दत्तगुरु होते आणि स्वामी होते. ओके, म्हणजे वटवृक्ष, दत्तगुरु, स्वामी असा पूर्ण तो फोटो होता. तर आईने मी व्हिडिओ कॉल केला, असं दाखवले की ह्याच्यात मी कोणता फोटो घेऊ. तर मग आई बोलली की हा घे, म्हणजे दत्तगुरु. पण मला आवडलं होतं फक्त स्वामी ज्या फ्रेम मध्ये आहेत, मला तोच आवडला. पण बोलतात ना की स्वामींना ज्या रूपामध्ये यायचं असतं स्वामी येतातच, तर त्या रूपातलं म्हणजे तो आम्ही फ्रेम आणली. आणि तिथून नंतर आमचा हा स्वामींचा प्रवास माझा आणि माझ्या परिवाराचा चालू झाला. त्याच्या अगोदर तर आपण तर नेहमी सर्वजण सकाळी उठल्यावर आपण देवपूजा करतोच. मग नंतर मग आम्ही मठात जाणं वाढलं. नंतर मग मी कालांतराने मला वाटतं की मठात जाणं वाढलं, त्याच्यानंतर आहे ना थोडं एक लॉकडाऊन लागायला लागलं. मला वाटतं 19 आणि 20च्या दरम्यान लॉकडाऊनचा पिरियड आला. सो तेव्हाचीच गोष्ट, तेव्हा मी रूम शिफ्ट केली होती. आणि त्याच्यानंतर मठात जाणं वाढलं. मग कशी सेवा करावी स्वामींची, आपण माहिती ग्रुपमध्ये घेतो, म्हणजे स्वामींना सांगतो की मला शिष्य करून घ्या, आज मी तुमचं ते कसं करावं त्याच्यासाठी मी युट्यूबवर सर्च केलं. त्याच्यानंतर गुरुचरित्र, गुरुपारायण ह्याचं मी बघितलं. मग ते PDF मध्ये भेटतं का, काहीच माहित नाही की त्याचं पुस्तकही भेटतं. मी PDF डाउनलोड केलेलं आहे, मी ते रोज वाचायचो एक. आणि मला तर वाटतं त्याचं ते जास्त लांबवायचं नसतं, त्याचा एक पिरियड असतो मला असं वाटतं. मी ते वाचत गेलो आणि मी महिनाभर वाचतच होतो. पण मी का वाचत होतो ह्याचा पण एक प्रण करायचा असतो की मी स्वामी या सेवेत का बसलोय, कशासाठी बसलोय, ते पूर्ण आपण सांगतो की बाबा एखादा मला जॉब भेटू दे त्यासाठी बसलोय, किंवा माझं घर सुख समृद्धी राहू दे. बरोबर, म्हणजे काहीतरी आपल्याला मिळव, कुठली गोष्ट पाहिजे असते, त्यासाठीच आपण तो प्रण करून आपण महाराजांना आपण सांगतो, विनवणूक करतो. तुझं काय होतं? मी तेव्हा काय विनवणी केली की करोनाचा काळ चालू होता. मी एवढंच सांगितलं महाराजांना
हा. की हा काळ निघून जाऊ दे. बरोबर आमच्या घरातली बाकीचे जे काही आहेत ना सुखरूपपणे याच्यातून काढा. बरोबर. त्यासाठी मी हे पूर्ण करतोय. वा. माझी वेडी वाकडी काही सेवा असेल ती मान्य करून घ्या, कारण मला माहित नाही. तर मी ते करत गेलो. नंतर जी ओढ असते ना एक, की आपण आता हे केलं, आता पुढचं काहीतरी वाचलं पाहिजे, बरोबर. असं वाचत गेलो आणि मठात जात गेलो. अनेक मठ आपण बघतोय, स्वामींचे मठ आहे, दिंडोरी प्रणितही मठ आहेत. बरोबर. सो असे मठात जिथे जिथे मला दिसेल, आता मी जिथे राहायचो तिकडे दिंडोरी प्रणित मठ होतं खाली, त्या टँडिस कॅम्पच्या खाली. मी अच्छा. तिथे जायचो दर्शनाला हम्म. आणि पाया पडून यायचो. तसं होत गेलं आणि स्वामी सेवेमध्ये आलो. त्याच्या आधी मला वाटतं माझा जॉब गेला होता आणि जॉब गेल्यामुळे मी म्हणजे बोलतात ना डिलिव्हरीमध्ये जॉबला होतो. अच्छा. ओके. स्विगी झोमॅटो अशी डिलिव्हरी हा. करायचो. आणि मी इंटरव्ह्यू दिलेला. सध्या माहिती आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये तर काही जॉब लागत नाही, बरोबर आहे. पण मी फॉर्म भरला होता एक एमटेनसाठी. आणि मी स्वामींना सांगितलं होतं की स्वामी मी फॉर्म भरलाय, तुमचा आशीर्वाद असेल तर मला एमटेनएल मध्ये जॉब लागेल. तर कालांतराने मला 1-2 आठवड्याचा पिरियड गेला आणि त्यानंतर मला एमटेनएल मधनं कॉल आला की वा. तुम्हाला इंटरव्ह्यू साठी यायचं आहे. क्या बात आहे. आणि मी तेव्हा डिलिव्हरी करत होतो. ओके. आजच्या हा. आजच यायचं आहे अच्छा. 3 वाजता. हा. मी बोललो आजच्याच, आता तर मी डिलिव्हरीला आहे, मी हा. जाऊ कसा. बरोबर. तसं मी ऑफ टाकलं ते. हा. आणि मी गेलो. आणि एमटेनएल बोललं तर भारत सरकारची हे गव्हर्नमेंट कंपनी. हो. पण ठीक आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं की 6 महिने तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर ठेवू, अच्छा. नंतर परमनंट करू. पण तिथून कॉल येणं हे महत्वाचं. आणि मला माहित खरी नव्हतं. गोष्ट. मी गेलो हो. आणि मला हे माहित नव्हतं की मुंबईमधनं पहिलं मीच आहे तिकडे इंटरव्ह्यू देणारा. आणि असे लाईनीत सगळे उभे होते. स्वामींची कृपा आहे. स्वामींचीच कृपा आहे. आणि सगळे माझ्या तोंडाकडे बघतात, मी सगळ्यांकडे बघतो की मी पुढे बोलू काय. गेलो, इंटरव्ह्यू दिला, जॉबलाही लागलो, काम केलं. त्यानंतर जसं माझं पेमेंट पहिलं झाला, पहिले मी मठात गेलो. कारण स्वामींच्या कृपेमुळे, श्रद्धेमुळे तो जॉब भेटला. जवळजवळ मी 4 वर्ष जॉब केला. त्यानंतर ती कंपनी तर बंद झाली, पण मी 4 वर्ष जॉब केला. अजून त्याच्यानंतर जे माझे मित्र होते किंवा स्वामी सेवेमध्ये कसे येतात त्यांना माहीत नसेल, तर मला जेवढं माहीत होतं तेवढं मी त्यांना सांगत गेलो. तर तिथून हा प्रवास चालू झाला. मग आमच्या भोईवाड्याच्या त्या भाड्याच्या घरापासून तो पुढे म्हणजे बोलतात अक्कलकोटला अच्छा. गेलो होतो मी. कधी गेलाय सर्वात पहिल्यांदा मी येणार आहे, मला वाटतं 2012-2013ला. तेव्हा माझे पप्पा होते, आमची फॅमिली पिकनिक गेली होती. अच्छा. तेव्हा असं पिकनिक चला फॅमिली चालली आहे, पंढरपूर, अक्कलकोट असं पूर्ण दर्शन फिरून येऊया. तेव्हा गेलो होतो. तेव्हा आम्ही गेलो वटवृक्ष मंदिरामध्ये, पाय बिया पडलो. तर आम्हाला निघायचं होतं पुढच्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी. तसं वडिलांबरोबर गेलो आणि 2015ला माझे वडील ऑफ झाले. तर त्याच्यानंतर मी गेलो साधारण 2020-21च्या दरम्यान गेलो. अक्कलकोटला जाण्याचा योग आला. अक्कलकोटला गेलो आणि तेव्हा माझा ब्लॉगिंग चॅनल म्हणजे युट्यूब प्रथमेश केकर ब्लॉगिंग मी चालू केलं होतं. कुठल्या वर्षी हे? 2000 म्हणजे मी चालू केलेलं 2019लाच. अच्छा. पण पूर्णपणे लक्ष देणं हे मी 20-21ला केलं होतं. सो मी बोला तर मी चाललोच आहे. आणि माझ्या आईला चालायचा त्रास असल्यामुळे प्रायव्हेट आम्ही कार केली होती. कारने आम्ही गेलो. मला तर एवढा खर्च करतो, तर आपण असं दाखवूया की मुंबईपासून ते अक्कलकोटचा प्रवास किती खर्चामध्ये होईल, तुम्हाला कुठे थांबलं पाहिजे, हे सगळं आम्ही दाखवलं. तर मी ते शूट केलं. गेलो मी जिथे राहिलो ते दाखवलं हॉटेल. आणि नंतर आम्ही वटवृक्ष मंदिरामध्ये गेलो. तिकडचं म्हणजे असा अनुभव सांगण्याचा आहे की स्वामी तर न मागता देतातच सगळं काही. आता वटवृक्ष मंदिरामध्ये तुम्ही बघाल की आपण गाभाऱ्यामध्ये गेलो तर असंख्य जे भक्तगण असतात सगळे फोटो काढत असतात सर्वजण. आणि तिकडे जे सेवेकरी असतात किंवा जे वटवृक्षाच्या इकडे जे सेवेत असतात ते लोक फोटो काढू नका करत असतात. पण मी गेलो होतो, माझ्या हातात मोबाईल होता, पण मी काय तर ते बोलतात त्याचं काढू नका, मी काढला नाही. मी गेलो, उभा राहिलो आणि मी निघायच्या क्षणी पाठवून एक तिकडचा सेवेकरी आला. त्याने मला मोबाईल हातातून खेचून घेतला. बापरे. आणि मी बोललो त्यांना की बघा माझ्या मोबाईल मध्ये वटवृक्ष मंदिरातला एकही फोटो नाहीये, तर तुम्ही बघा आणि मग असेल तर डिलीट करा. मी काढला तर नाहीच आहे. तो बोलतो तू काढलाच आहे. तर त्यांनी तो मोबाईल घेऊन जे वटवृक्षाच्या इकडचे पुजारी त्यांच्याकडे दिला आणि त्यांनी माझा मोबाईल पूर्णपणे फॉर्मॅट केला. बापरे. म्हणजे मी म्हणजे बोलतात ना एक स्वामींच्या भेटीसाठी मी कसा प्रवास केला, कुठे कुठे थांबलो, तो पूर्णपणे त्यांनी डिलीट केल्यानंतर मी म्हणजे डिमोटिव्ह झालो की मी तेव्हा ठरवलं की मी स्वामी येणार नाही तुमच्याकडे. बापरे. की तुम्ही असं का केलं. मी त्यांना, आणि मेन गोष्ट कसं आहे, मी त्यांना बोलू व्हिडिओ डिलीट करा,
पण हा. माझ्या ऑफिसचे काही त्याच्यामध्ये मेल्स होते, बरोबर आहे. काही आपलं पर्सनल गोष्टी असतात, हो, तर ते हो. पूर्ण फॉर्मॅट केला. आणि हो. मेन गोष्ट, जवळजवळ मी 1 ते 1.5 तास मंदिरात थांबलो आणि त्यांना विनवणी करत होतो, माझा मोबाईल द्या, माझा मोबाईल द्या. त्यात माझी कंपनीची कामं आहेत, माझं ऑफिसचं वर्क आहे, त्यात तुम्ही व्हिडिओ डिलीट करत मला काय वाटत नाही, पण तुम्ही माझं बाकीचंही डिलीट केलं, माझा मोबाईल त्यांनी फॉर्मॅट केला. बापरे. खूप मोठं संकटच आहे. संकट आहे, कारण एक भक्त म्हणून मी स्वामींना भेटायला तर गेलो होतो, पण प्रश्नच माझं एक, मी स्वामींना बोललो, तिकडे असंख्य भक्तगण फोटो काढत होते, मग माझाच फोटो किंवा माझाच कॅमेरा का घेतला किंवा माझाच मोबाईल तुम्ही का घेतला? ठीक आहे, तुम्ही विचारून मागितलं असतं, तुम्ही दिला असता, पण एखाद्याच्या हातातून तुम्ही मोबाईल घेणं ही बरोबर. चुकीची गोष्ट आहे. ठीक आहे, बोलतात ना की आज्ञा नसेल तेव्हा स्वामींची, खरी गोष्ट आहे. तर मी रागवलो, मी बोललो म्हणजे की म्हणतात ना की महाराज त्यांच्या लाडक्या भक्तांना जास्ती करून अशी मजा घेत मजा असतात. घेतात, तर सगळेच लाडके आहेत लाडकी त्यांचे. असतात. असं आहे. मी नंतर बोललो की ठीक आहे, मी येणार नाही, तुम्ही माझा हा. डिलीट केलात, मी करणार नाही अक्कलकोटचा ब्लॉग. हा. आणि त्याच्यानंतर आम्ही जे पुढे काही कंटिन्यू केले देवदर्शन, पण त्याच्यानंतर मी नाही, कारण मूडच गेला, कारण मी पहिल्यांदा मुंबईवरनं निघालो ते डायरेक्ट मी अक्कलकोटला जाणार होतो. अच्छा, ओके. तर माझा पहिलाच सिरीजचा जर ब्लॉग डिलीट झाला तर पुढे मी कसं बनवू? बरोबर आहे. तो एक अनुभव होता की मी, स्वामींनी मला वाटतं परीक्षा असेल माझी, ते डिलीट झालं. त्याच्यानंतर एकदा मला तर वाटतं हा अनुभव शेअर करायला आवडेल. मी मध्ये पोर्टरमध्ये काम करत होतो अच्छा. आणि तू बघितलंस की चित्रकार आहेत शेखर साने सर, हो. जे स्वामींचं चित्र रेखाटतात. तर हो. सुंदर पोर्टरमध्ये चित्र. खूप सुंदर, पोर्टरमध्ये मी काम करत असताना ऑल ओव्हर कुठेही आपल्याला डिलिव्हरी लागते. हो. तर मला वाटतं नवी मुंबईच्या इथे नेरळ, आय थिंक त्या साईडलाच मला एक डिलिव्हरी लागली होती आणि ती डिलिव्हरी देता देताना होल्डिंग्स लागलेली अच्छा. की चित्रकार शेखर साने सर यांचं भव्य प्रदर्शन आहे. असं मी फोटो काढून ठेवला मोबाईलमध्ये की मला बाबा जायचं आहे, बरोबर. शेखर साने सर येतात आहेत मुंबईमध्ये प्रदर्शन, मला बरोबर. जायचं आहे. तर मी तारीख नोट डाऊन केली, आईला घेऊन मी आईला बोललो का गं, माझ्या आईलाही आवड अच्छा. शेखर साने सर जे चित्र काढतात त्याची. आजही आई मला बोलते की आपल्याला जर पेंटिंग घ्यायची असेल तर शेखर साने सरांकडनंच घ्यायची. पण मला ती बघायची इच्छा होती. आईला घेऊन मी गेलो बाईकवरती आणि गेलो, मी व्हिडिओ शूट चालू केलं आणि मी जसं आतमध्ये गेलो, त्या ग्राउंडमध्ये त्यांनी ठेवलं होतं. तिकडे त्यांचे काही जे सहकारी होते त्यांनी सांगितलं की तुम्ही ब्लॉग करू नाही शकत नाही. अच्छा. तर मी बोललो ठीक आहे. तर मग ते मला बोलले, जो काही ब्लॉग केला असेल तुम्ही तो तुम्ही डिलीट करा व्हिडिओ, कारण कसं आहे की कोणी चित्र यूज करतं त्यासाठी. बरोबर आहे, कॉपीराईट होऊ शकतो. तर मी खूप आशेने गेलो होतो की मी शेखर साने सरांना भेटीन, मी व्हिडिओ करीन, त्यांच्याशी बोलीन. ओके. हा. तर सर पण होते तिकडे. सर बोलले नाही, तू करू नाही शकत, तू बघ फक्त प्रदर्शन मध्ये फिरू शकतोस, पण करू नकोस, कारण नंतर पुढे कोणी कॉपीराईट हो. लगेच घेतो. ठीक आहे. आणि मग मी निघालो. बरोबर. ठीक आहे, आता काय मला बघायचंच आहे. मी आलेलो कशासाठी की मला चित्र रेकॉर्डिंग करायची होती आणि एक भक्तांपर्यंत पोहोचवत होतो की बाबा इथे प्रदर्शन भरलेलं आहे. तर मी निघालो आणि मी असं स्टेप चढणार, म्हणजे निघतोय मी आता गेटच्या बाहेरच. सरांनी आवाज दिला, ये शेखर साने सरांनी, की अच्छा. बाबा तू ये. आणि सर बोलले की मला माहित नाही तू कोणत्या रूपात आलायस, बापरे. की साक्षात स्वामी आले असतील तर, हा. आणि मी त्यांना नाही बोललो तर. म्हणजे महाराज तुझ्या पाठीशी आहे, हा. ह्याच्यावरूनच, या गोष्टीवरूनच कळतं की माझ्या मुलाला करायचं आहे ना, होऊन दे. हो दे. तर तुला अलाउड केलं. हा, ते बोलले तू कर, फक्त प्राइस सांगू नकोस. क्या बात आहे, क्या बात. सुंदर, खूप सुंदर. आणि त्याच्यानंतर मला शूट करायला दिलं सरांनी आणि जवळ घेऊन त्यांनी विचारपूस केली, सगळं कुठे राहतोस वगैरे विचारलं. आणि म्हणजे एखाद्या चांगल्या चित्रकार जे चांगलेच आहेत आणि स्वामींचे चित्र ते काढतात, त्यांच्याशी भेट होणं ही मोठी गोष्ट मोठीच गोष्ट. माझ्यासाठी आहे. आणि ती स्पेशल मला वाटली की मी सरांना भेटलो, बरोबर चांगलं आहे. त्यांनी मार्गदर्शन केलं. मी त्यांना बोललो मलाही माझ्या घरात पेंटिंग आणायची आहे, तसं करायची. अच्छा. त्याच्यावरती मार्गदर्शन खूप सुंदर असं त्यांनी केलं. अच्छा. आणि ते बोलले की ठीक आहे, तुला कधी करायचं असेल तू मला सांग, आपण तसं करू. वा. त्यानंतर ते मी केलं, व्हिडिओ टाकलं. त्याच्यानंतर मला खूप रिस्पॉन्स आला की आम्हाला माहित नाही पडलं. अनेक स्वामी सेवेकरांनी कमेंट्स केल्या होत्या, पुन्हा अच्छा. कधी असेल सांगा, अच्छा. त्यासाठी. तर त्यानंतर तर मला वाटतं नवी मुंबईमध्ये काही झालंच नाही. मी तर त्यांना फॉलो करतच असतो, बरोबर एक आहे. स्वामी भक्त म्हणून. बरोबर. त्याच्यानंतर आज तू डोंबिवलीत आलायस माझ्या हा. घरी. तर आता मी हे घर जे आहे, बरोबर. म्हणजे मी तर तुला बघितलंस, मी पहिला सांगितलं की आम्ही टेंटिस्काय मध्ये राहत होतो भाड्याने. हा. right. आणि त्या भाड्याचं घर म्हणजे काय झालं की आमचं स्वतःचं घर होतं. आपल्याला माहिती, एक छोटं कुटुंब असलं की त्यात हिस्सा आहे येतोच, की माझा हिस्सा माझा हो हिस्सा. हो हो. सो ते आम्ही विकलं घर, प्रत्येकाचा हिस्सा घेतला. माझं शिक्षण चालू होतं, लहान बरोबर. भावाचं शिक्षण चालू होतं. आणि त्याच्यानंतर ते आम्ही भाड्याने राहत होतो. तर भाड्याने राहत असताना आमची बिल्डर बरोबर थोडी केस चालू होती. अच्छा. पीओपी म्हणून रूम असतात, जे बिल्डर एक्स्ट्रा बांधतो किंवा रोड कटिंग मध्ये जे येतात, अच्छा. त्याच्यामध्ये आम्ही रूम घेतली होती.
पण त्यामध्ये 22 जणांमध्ये आमचं नाव होतं, ज्यांना रूम अलाउड झाली नव्हती. बिल्डिंग तर तयार झालेली, अच्छा. पण 22 जणांमध्ये आमचं नाव होतं ओके. की यांना रूम अलाउड नाहीये, पैसे देऊन सुद्धा. अच्छा. तर थोडी आमची केस चालू होती त्या संदर्भामध्ये, थोडेसे बोलतात नाटक प्रयत्न चालू होते, आमचे पैसे आम्हाला मिळावे त्यासाठी. तर गिरगावला मठ आहे स्वामींचं, कांदेवाडी. कांदेवाडीमध्ये. हो हो. मी तिथे राहत असल्यामुळे पहिलं परळला, तर मी अनेक मठांना भेट द्यायचो. तर आईला माझ्या गिरगावचं मठ हे खूप आवडायचं. अच्छा. तसंच अनेकांना माहित असेल की गिरगावला कांदेवाडीत तर मठ आहे, हो. त्याच्याबरोबर समोर गायवाडी आहे. बरोबर. गायवाडीमध्येही स्वामींचं एक मठ आहे. अच्छा. तर हा. त्या मठात आम्हालाही माहित नव्हतं, पण आम्ही जेव्हा कांदेवाडी मठात जायचो ना, तेव्हाच आम्हाला तिकडे सांगितलं की गायवाडीमध्ये एक मठ आहे आतमध्ये. हे मला पहिल्यांदा हा. माहिती पडते तुझ्याकडून. तेच तर हा. तिथे मी जायचो, तिकडे मी स्वामींचं मठामध्ये गेलोय, पाया पडलोय. तर आम्ही तिकडे स्वामींना सांगितलं की स्वामी, की ही अशी अशी अडचण आहे, आमचे पैसे अडकले स्वतःच्या घरासाठी. हम्म. आज आम्ही भाड्याने वनवन फिरतोय, तर कसं काय होणार. जर तिकडचे ते मठाधिपती आहेत, त्यांनी स्वामींना कौल लावला होता अच्छा. की बाबा यांचं स्वतःचं घर होईल की नाही होईल, यांचे पैसे भेटतील की नाही भेटणार, कधी भेटतील, भेटले तर. आणि हे सगळं प्रोसेस असताना येणार आहे. ओंकार, तुला सांगायला आवडेल की आपल्या घरामध्ये बघ गोंधळी येतात दरवाजात, जे देवीचं घालून संबळ वगैरे वाजून येतात. हो. असे 2 गोंधळी आलेले, एक आजी आली होती, एक आजोबा आलेले. काही कालांतराने पहिली एक आजी आली, ती माझ्या आईला बोलली होती की टेन्शन घेऊ नको, तुझं 2021 मध्ये घर होणार आहे, तू आता किती प्रयत्न कर, 2021 मध्ये तुझं घर होणार आहे. तसंच आम्हाला स्वामींनी कौल दिला होता की 2021 मध्ये तुमचं घर होणार आहे, तुम्हाला पैसे भेटणार आहेत तुमचे जे हक्काचे आहेत. अच्छा. तसंच एक आजोबाही काही कालांतराने आले होते, तेही गोंधळी होते. अच्छा. ते बोले मी दिलेला शब्द खरा ठरला तर मला एक टोपी, शर्ट, पॅन्ट मला तू दे. अच्छा. ते आजोबा बोलले, गोंधळी जे होते ते आले होते. अच्छा. बघ तुला 2021 ला होतो की नाही घर, कारण मला देवी सांगते. अच्छा. आणि स्वामींनी तेच सांगितलेलं. जसं आम्ही स्वामींच्या मठात गेलो, मला तर वाटतं बघ, प्रत्येक तू कोणत्याही देवाकडे जा, देवा एकच आहे. बरोबर बरोबर. स्वामी आई कधी देवीच्या रूपात पण येते, हो हो, कोणत्याही रूपात येतील. आणि ते मला सांगत होते, मेसेज देत होते की 2021 ला होत आहे. आम्ही 2015 पासून जे प्रयत्न करतोय, आमच्या घराचे पैसे भेटू दे, आमचं घर होऊ दे, घर होऊ दे. बरोबर. तर 2021 ला तुला सांगू, 28 जानेवारीला आम्हाला चेक भेटला. 2021 28 जानेवारीला क्या बाबा, क्या बात आहे. आम्हाला चेक भेटला. ही महाराज, म्हणजे महाराज जेव्हा शब्द द्यायचे ना कधी कोणाला, तर तो होणारच, त्या गोष्टी होणारच, जरा इकडचे तिकडे होणार नाही. क्या बात आहे. त्याच्यानंतर आहे ना, आम्ही रूम, आता आम्हाला तर काही एवढे पैसे भेटले नव्हते, पण जे काही भेटले होते 15 लाख रुपये, त्याचा आम्हाला रूम घ्यायचा होता. अच्छा. 15 लाखामध्ये रूम कुठे येणार. आम्ही खूप शोधलं. माझे काही ऑफिस कलिग आहेत, माझा मित्र आहे ऑफिस कलिग गौरव, त्यालाही विचारलं. तो राहणारा डोंबिवलीचा, तर त्याच्याकडे होते. तर जे डोंबिवलीमध्ये राहतात त्यांना माहित असेल की नांदिवली मठ आहे, जे नाल्याजवळ आहे, तिथेही आम्हाला एक रूम आला होता. तो 1 RK होता. आणि एक आता आपण जिथे आहोत तिथे जिथे आम्हाला एक रूम आला होता. बरोबर. हा 1 BHK, तो 1 RK आहे. दोन्ही ठिकाणी तिकडे स्वामींचं मठ होतं जवळच. तर आपण स्वामी भक्त असल्यामुळे आमचा खूप ओढ होता की आपल्याला इथेच भेटावं, महाराज पाहिजे, महाराज आहेत आजूबाजूला, महाराज आहेत. आम्ही गिरगावच्या मठात गेलो आणि सांगितलं, स्वामी आम्हाला 2 रूम आवडले. अच्छा. एक ठिकाणी जिथे स्वामींचं मठ आहे, म्हणजे तुमचंच वास्तव्य आहे, तिथे आम्हाला एक आहे. आणि एक दुसरं आहे ते आतमध्ये थोडं, आणि तिकडेही आहे, पण तिकडे स्वामींचं मठ नाही. बरं. तर आम्ही काय करू. अच्छा. बरं. तुझे मठाधिपती होते, तर त्यांना आम्ही रूम नंबर सांगितला आमचा, की आम्हाला ही रूम लाभेल का. अच्छा. तर त्यांनी आम्हाला क्षणाचा विलंब न करता त्यांनी सांगितलं, महाराज चौकडे, तुम्ही जी रूम बघितली आहे ना, की 401 नंबर, ती दत्तभूमी आहे, दत्तांचा वास आहे. दत्तांचा वास म्हणजे स्वामींचा वास. वा. तर ते आता त्यांना माहित नाही. ते बोले स्वामींनी म्हणजे त्यांना आज्ञा दिलेली की पाठी वटवृक्ष आहे आणि पुढे औदुंबर आहे, अशी ती जागा आहे. अच्छा. म्हणजे आता आमच्या बिल्डिंगच्या पाठी वटवृक्ष आणि समोर बघाल तर औदुंबराचं झाड आहे. वा. आणि जिथे औदुंबर असतं तिकडे पाण्याचा ओढा असतो. हो हो हो. तर मग औदुंबराची जागा आहे आणि तिकडे दत्तांची हे आहे, वास आहे दत्तांचा. नक्कीच औदुंबराला. तर तुम्ही घ्या. तर ती आम्ही जागा घेतली. सुंदर. तर आता तो म्हणजे स्वामींनी म्हणजे बोलतात ना की एक नाही ना, तर आम्हाला ती जागा म्हणजे जमलं नाही तिकडे आमचा व्यवहार होणं मठाजवळ, तर आम्हाला इकडे केलं. पण इकडे गेलं तरी दत्तांचा वास आहे, घराजवळ औदुंबराचं झाड आहे. आणि काय माहिती ओंकार, की आपण जे बोलतो ना की मला माहित नव्हतं, इव्हन मी आज माझं 29 वय आहे, 29 वर्षामध्ये मी कधी गावी गेलो नव्हतो. पण मी साधारण मला वाटतं 2-3 वर्ष अगोदर मी माझं गाव बघितलं.
माझी वाडी बघितली की कुठे आमची वाडी आहे, कुठे गाव आहे देवगडला. मी जाऊन आलो आणि माझ्या प्रत्येक म्हणजे माझ्या वाडीमध्ये ना ज्यांचं ज्यांचं घर आहे ना त्यांच्या घराजवळ औदुंबराचं झाड आहे. वा, माझ्या घराजवळ गावी पण औदुंबर आहे. वास्तू खूप सुंदर असते ती, असं म्हणतात की औदुंबराचं झाड जिथे असेल हो. तिथे. आणि मला ह्याच्यावरून हे कळलं की स्वामी माझ्यासोबत आहे. भले मुंबईतलं घर असेल किंवा गावचं घर असेल, तिथे कुठेही जा की औदुंबराचंच म्हणजे दत्तांचा आशीर्वाद आहे तर स्वामी सदैव माझ्यासोबत आहे. अजून काय पाहिजे या आयुष्यामध्ये, अजून काय पाहिजे? महाराज आपल्या सोबत असणं हेच मोठं भाग्य आहे. हो. एक विचारायचं होतं, तू मगाशी बोलला होता की ते आजोबा जे आले होते, जे म्हणाले शाल आणि टोपी, ते भेटले का? त्यांना तू दिलं का शाल? त्यांच्यावरचं म्हणजे मी खूप वाट बघितली त्यांची की ते कधी येतील पुन्हा. आणि आम्ही त्याला आणून ठेवलंच होतं की अच्छा. ते बाबा आले की त्यांना एक आपण शर्ट पीस, पॅन्ट पीस, टोपी बरोबर. वगैरे त्याला देऊया. पण ते परत कधी आले नाही ना, ते गोंधळी आले. पण तेव्हा मला कळलं की स्वामींना ज्या रूपात यायचं असेल किंवा कोणापर्यंत म्हणजे मेसेज एक पोहोचवायचं असेल ते कोणत्याही रूपामध्ये येतात. नक्की. त्यानंतर ते बाबा मला दिसलेच ना कुठे. म्हणजे ते जसं बोलले होते, म्हणजे ते महाराज पण येऊ शकतात त्या रूपात, हो. असं असं आहे. असो, खूप सुंदर अनुभव आहे हा तर. नक्कीच. प्रथमेश, जसं की तुझे स्वामींच्या कृपेने 2 यूट्यूब चॅनल्स आहे आणि तू अनेक मठांना भेट देतो, तर काही असे अनुभव तू सांगू शकशील का आम्हाला, की जेणेकरून जे महाराजांच्या मठात जेव्हा तू जातोस तेव्हा काही अनुभव येतात, कसं कसं तुला फील होतं, काय फिलिंग्स येतात त्या टायमाला, काय जाणवतं तुला असं? मी युट्यूबच्या माध्यमातून अनेक स्वामी मठांना भेट देतो. कारण अनेक स्वामी सेवेकरी असतात त्यांना काही लोकांना मठ माहीत नसतात किंवा बरोबर त्या आहे. मठापर्यंत कसं पोहोचायचं हे माहीत नसतं. नक्कीच. पण मी असे अनेक मठ दिलेत. पण एक आपलं परळ एस टी डेपोचं एक मठ आहे अच्छा. स्वामींचा. तर अगोदर मी परळला राहत होतो. हां. तिथेही जायचो. एक मला वाटतं सेंट्रल रेल्वेमध्ये एक मठ आहे स्वामींचा. तर मी परळ एस टी डेपोच्या मठात जायचो. तिकडे तुम्ही बघाल तर स्वामींना आदिमाया आदिस्वरूप पण तिकडे रूप देतात. हो हो. तर मी तिकडे जायचो आणि प्रसन्न वाटतं मठ. तिकडे नामस्मरण असतं. अच्छा. तिकडे बसू शकतात. पण जेव्हा स्वामींना की आदिमाया स्वरूप नसायचं तेव्हा मी तिकडे आपण ध्यान करायला बसतो, अच्छा. जप करण्यासाठी बसतो. तर मी स्वामींकडे बघायचं ना तर स्वामी मला आदिमाया स्वरूपात दिसायचे. वा. आणि इव्हन मी जेव्हा जेव्हा नामस्मरणाला बसायचो तेव्हा मी स्वामींना म्हणजे आपण एक ओम किंवा श्री स्वामी समर्थ ही आपण हे करतो, ध्यान लावतो. बरोबर आहे. तेव्हा मला स्वामी वटवृक्षाच्या खाली स्वस्तिक आसनमध्ये अशी पूर्ण केस सोडलेली, लाल साडी घातलेली असेच मला दिसायचे. आणि मी स्वामींना एक प्रश्न विचारायचो की स्वामी तुम्ही मला आदी स्वरूपामध्ये का दर्शन देतात? अच्छा. पण स्वामींनी त्याचं उत्तर अजूनपर्यंत दिलं नाही. पण असे असंख्य मठ आहेत. जसं मी बोलू गिरगावचं एक मठ आहे, परळचं एक आहे, तसंच वसईला पण एक आहे मठ. बरोबर. त्याच्यानंतर कर्जतला पण एक आहे. बरोबर. डोंबिवलीमध्येही आहेत. असे अनेक मठ आहेत. पण मला त्या मठामध्ये गेल्यावर प्रत्येक याच्यात पॉझिटिव्ह वाईब्स येते. पण मला स्वामींनी त्या मठामध्ये आदिमायचं एक त्यांचं रूप दाखवलं. अच्छा. आजही मी त्या मठामध्ये गेलो किंवा बाहेरून जर मी पाया पडलो स्वामींच्या जाताना, काही गडबडीत असेल तरी मला स्वामी मला त्याच रूपामध्ये दिसतात, लाल साडी घालून आदिमायचे रूप घेऊन बसलेला. वा, हे भाग्य लागतं असं महाराजांचं दर्शन होणं. खरंच खूप सुंदर, म्हणजे ऐकूनच अंगावरती शारे येण्यासारखं आहे हे. आणि तुझं जे महाराजांबद्दल प्रेम आहे ना, ते असं आहे की म्हणजे नक्कीच तुला तो अनुभूती येतेच आहे. महाराज तुला जाणीव करून देतात की, म्हणजे म्हणतात ना महाराजांचा एक शब्द आहे, हम गया नहीं जिंदा है. याच अनुभवावरूनच त्या शब्दाचं आणि किती हे जाणीवपूर्वक आपल्याला महत्व कळतं ते. आणि कसं आहे माहिती ओंकार की महाराज आहे ना बघ, आज्ञेविना काहीच देत नाही. तू कितीही माग, काहीच देत नाही. महाराजांनी मला वडील गेल्यापासून आहे ना 2015ला वडील ऑफ झाले. अच्छा. त्यानंतर स्वामी सेवा चालू केली. तर मला असं वाटतं की अनेक लोक पाठवतात आयुष्यात, बरोबर, अनुभव घ्यायला. आणि महाराज ते नंतर काढतातही आपल्या आयुष्यातून. त्यांना जर आपल्याला चांगलं जे वाटेल तेच देतात. त्यांना वाटलं की ही गोष्ट न द्यावी त्याला किंवा ह्या गोष्टीने त्रास होतोय तर ते क्षणात लांबही करतात. वा. असे अनेक आहेत. अनेक लोक आले आयुष्यामध्ये माझ्या पर्सनली. आणि आम्ही स्वामी सेवेकरी आहोत. आम्ही स्वामींना मानतो. पण ते बोलतात ना, ते वरवरचं असतं स्वामी भक्ती. बरोबर. काय डीपली नसते. कसं असतं, एखाद्याकडनं जर आपल्याला काम करून घ्यायचं आहे ना तर ते आपल्या स्वामी भक्तीचा म्हणजे बोलतात ना की स्वामी भक्त एवढे हवे असतात ना रे, ते बघत नाही कोणाला.
की ही मदत खरी गोष्ट करण्यासाठी. आहे, खरी गोष्ट आहे. प्रत्येकाला मदत करतात कारण आपल्याला महाराजांनी सांगितलं मी कोणत्या रूपात येईल, कोणत्या बरोबर ह्याच्यात मी आहे. सांगू नाही शकत. बरोबर आहे. आणि मी असे अनेक अनुभव आहेत आणि असे अनेक माणसं आलेत ना आयुष्यामध्ये की फक्त स्वार्थासाठी. बरोबर आहे. स्वतःचं काम झालं तर आम्ही कोण, तुम्ही कोण. अच्छा मग तुम्ही स्वामी भक्त कसे? अच्छा, म्हणजे तू ही बाजू पण बघितली आहे. हा, म्हणजे मी तसं म्हणेन की महाराजांनी तुला ही बाजू पण दाखवली आहे की की या ह्याच्यातून पण जा आणि ह्याच्यातून पण तू ओळख ओळख निवड माणसं कशी. तुझ्यासाठी कसं आहे काय आहे. म्हणजे म्हणजे तू दोन्ही ट्रॅक म्हणजे तू समजून आहेस की या गोष्टीमध्ये कसं आपण राहायचं. म्हणजे महाराजांनी तसं तुला एक म्हणजे म्हणतात ना की अनुभव देऊन तुला तयार पण तसं केलेलं आहे. आणि जेव्हा कसं आहे ओंकार की वडिलांचं छत्र जेव्हा जातं बरोबर आहे. तेव्हा आपण वडिलांच्या जागी उभे असतो. एक आता मोठा मुलगा म्हणून मी उभा आहे. बरोबरच आहे. मला दुनियादारी शिकवली की बाहेरच्या जगामध्ये काय असतं, कसं वागलं पाहिजे. हे सगळं महाराजांनीच टप्प्याटप्प्याने दाखवलं की नक्कीच तुला नक्कीच. कसं पूर्ण कठोर झालं पाहिजे, कुठे बरोबर. तुला मायानी कोणाशी प्रेमाने वागलं पाहिजे. बरोबर आहे. तसंच तू स्वामींना पण बघ ना, कधी ते वडील म्हणून तुला एकदम असं हक्काने ओरडतील, बरोबर हक्काने सांगतील की हे तुझ्यासाठी नाहीये, बरोबर पण तेवढी प्रेमही करतील, आईप्रमाणे मायाही करतील. बरोबर. मी स्वामींना आईमध्येही बघतो, मी स्वामींना वडिलांमध्येही बघतो, मी स्वामींना मित्र म्हणूनही बघतो. बरोबर आहे. मी हक्काने कधी भांडतो त्यांच्याशी, मी सांगतो पण की मी मला पाहिजे आहे बरोबर. एखादी वस्तू, कारण मी भक्ती करतो. माझे ते वडील आहेत, माझी ती आई आहे, मी त्याच्याकडे हक्काने मागू शकतो. येस 100%. आपण लहान असताना आपण एखादी गोष्ट खेळण्याचं दुकान दिसलं की आपण रडायचो, हे बरोबर खेळणं आहे. मला पाहिजे आहे. बरोबर. आपले आई वडील आपल्याला द्यायचे, मग काही कालांतराने आपण तोडायचो ते खेळणं खेळता खेळता. आणि मग आपले आई वडील काय बोलायचे, मी दिलं होतं हा तोडलंस, किती दिवस ठेवलंस. हा तर स्वामी पण कधी कधी आपल्याला ना देऊन बघतात, बघूया काय होतं बरोबर आहे. हो खेळ खेळल्याने. शेवटी बरोबर. तुटलं की स्वामी बोलतात, मी तुला बोललेलो ही गोष्ट तुझ्यासाठी नाहीये, नाही आहे. पण हो. तुझा हट्ट होता, देऊन बघितले. मी बघितलं. आणि काही माणसं त्याच्यासाठीच येतात अच्छा, की असा कुठला अनुभव आहे तुला? अनुभव खूप आहे की तू शेअर करत मी करायचं share- असेल हा, तर करू कसं शकतो. आहे की हा. आपल्याला कोणाच्या पर्सनल लाईफ मध्ये नाही, पण नक्कीच. कसं आहे माहितीये की जर एखादं काम तुम्हाला करायचं असेल ना बरोबर आहे. हा तर स्ट्रेट फॉरवर्ड करा. बरोबर आहे. हो स्वामींचं नाव घेऊन करू नका. नक्कीच नक्कीच. बरोबर आहे. म्हणजे माझा- नाव घेऊन आपण घाबरू म्हणजे एक म्हणून बोलतो ना की अरे ओंकार मी स्वामी सेवेकरी आहे, हे बरोबर माझं आहे. हे हो. असं अमुक अमुक काम आहे, आपण करू. ठीक आहे, हो. तुझं काम पूर्णत्वच गेलं, तुला भेटली ती जी काही गोष्ट होती तुला भेटली. बरोबर आहे. नंतर कपटीपणा बोलतो ना आपण एक, अच्छा की झालं काम आता ओंकारला कशाला मी फोन करू, अच्छा. चल माझा स्वार्थ साधला ना. स्वार्थ पण सांग. आपण काय बोलतो की ठीक आहे, चल हा व्यक्ती आपल्याला नंतर लक्षात ठेवेल अच्छा. की बाबा ही अमुक अमुक गोष्ट आपण आपल्याला पाहिजे होती, त्यांनी मदत केली इथे. नंतर समोरचा व्यक्ती, मला असे अनेक काही जण बोलले आहेत की हा अरे आम्ही म्हणजे असं थोडी असतं, म्हणजे बोलतात ना एखादं काम झालं तर झालं, ठीक आहे, पण आपण काय बोलतो की मी आज ओंकारला मदत केली, ओंकार उद्या फोन करेल किंवा मी ओंकारला बरोबर फोन आहे. करून नक्कीच. बोलायचे. हो असे काही आहेत स्वार्थी लोक सगळ्यांकडे असतात, नक्कीच. फक्त ते ओळखणं आपल्या परीने आपल्याला कळालं पाहिजे. आणि स्वामींच्या कृपेने सगळे दिवस मी आज अनुभवतोय. बरोबर. इव्हन आज माझ्यावरती जेवढं मी जे घर घेतलंय त्याच्यावर लोनही आहे. आज स्वामींच्या कृपेने जॉब नसताना, म्हणजे मी जॉब स्किप केला, आज तू बघितलं मी युट्यूब करतोय, हो हो आज मी युट्यूबच्या ह्याच्यावरती एवढं लोन फेडतोय. पण हे कशामुळे? स्वामींचा आशीर्वाद आहे. आज त्यांची नक्कीच. सेवा मी करतोय. बघ ओंकार, माझं असं म्हणणं आहे की स्वामी सेवेकरी आहेस तू, तर स्वामी म्हणत नाही की 24 तास माझं नाव घे, हो माझं नामस्मरण कर, हो माझी माळ जप. हो. जेव्हा बघ स्वामी स्वतः भक्ती करून घेतात भक्ताकडनं, माझा असं पर्सनली अनुभव आहे. वा, जेव्हा खूप सुंदर. खरंच आहे. स्वामींना वाटतं की आता वेळ आहे तुझी माझं नामस्मरण करण्याची, तेव्हाच तुझ्या मुखात स्वामीचं नाव येतं. नक्कीच नक्कीच. आणि आपण स्वामी सेवेकरी म्हणून आपल्याला मी पण अजून आलेला नाही. तर स्वामीचा अर्थच आहे की माझ्या मधला मी पण तुम्ही स्वाहा करा. 100%. तर खूप सुंदर. मी आता, मला किती जण बोलतात की तू जपमाळ करत नाहीस, हे नाही. अच्छा. बघ आता आज आपण पॉडकास्ट करतोय, हा. आता मी किती वेळा स्वामी स्वामी बोललोय, माझं नामस्मरण तर चालूच आहे ना. ह्याच्यातच महाराज सेवा करून घेतात आहेत. आणि मला जेवढा वेळ भेटतो ना तेवढा मी स्वामींना देतोच. आजही बरोबर. माझ्या घरामध्ये 2 फ्रेम आहेत. एक फ्रेम आहे जी मी हॉलमध्ये लावलेली आहे, ती दरवाजाच्या दिशेने आहे. एक आहे देवार घरात आहे. अच्छा. एक मूर्ती पण आहे. पण मी तुला सांगू की मला माझ्या नजरेतून स्वामी मला मायावी दिसतात, स्वामी मला कठोर नजरेतून बघतानाही दिसतात. अच्छा. जेव्हा मी काही चुकलं असेल ना, हा. जेव्हा मी स्वामींच्या समोर जातो तेव्हा मला त्यांचं कठोर, म्हणजे एक वडिलांसारखं धाकाने बघणं, अच्छा. ते रूप मला आज दिसतं. क्या बात आहे. पण मला असं वाटतं ते दिसण्यासाठी आहे ना भक्तीच तेवढी पाहिजे, हो, तेवढी आपली आणि नक्की. स्वामींची अटॅचमेंट पाहिजे. बरोबर. 100%. आणि आज मला तर वाटतं आपण जेव्हा जपमाळ करतो हा.
ती एकच जपमाळ असावी. जर मी करतोय तर ती तू यूज नाही करू शकत असं मला वाटतं, कारण त्यात आपले कर्म असतात, अच्छा, जी काही गोष्टी असतात जेव्हा आपण करतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, बरोबर. तर ती दुसऱ्याने यूज करू नये असं मी एका म्हणजे सोशल मीडियालाच वाचलंय. अच्छा, तर त्याच्यावरनं तर मी तर ते करतोच, पण मला ह्याच्यातून सांगायचं आहे, जर तुम्ही एखादी माळ 10 जण यूज करत असाल घरातली किंवा 4 जण करत असाल, तर प्रत्येकाने आपली आपली जपमाळ ही वेगळी ठेवावी. नक्कीच नक्कीच. त्याच्याने जे आपलं कर्म असतं, बरोबर काही आहे. असतं, हो, जे आपण स्वामींना माळेतून मागतो, बरोबर आहे. ते एकाचं दुसऱ्याला फॉरवर्ड नाही झालं पाहिजे. बरोबर. नक्कीच, नक्कीच. थँक्यू प्रथमेश. आणि अजून एक बोलायचं होतं, की जसं तू मागे बोललास, की काही असं एक तुला असे अनुभव आला, जसं की बॅड अनुभव म्हणजे असं म्हणतात, की लोकांकडून आपल्याला कळालं, की बाबा असं-असं आहे, जसं तू बोलला होतास. मग तू महाराजांना सांगितलंस का? मी महाराजांना सांगितलं की महाराज, जे लोक माझ्याकडे आले होते नावं घेऊन, हां. आम्ही स्वामींचा करतो वगैरे, मग तुम्ही त्यांना माझ्यापासून दूर का केलं? मग आणलंच का? जर त्यांना दूर करायचं होतं तर हा. आणलंच का? तर महाराजांनी मला अशी काही उत्तरं दिली, काही मी तुला शिकवण्यासाठी आणली होती, बरोबर. काही तुझाच हट्ट होता म्हणून मी अच्छा. त्यांना दिलं होतं. ओके, तर ठीक आहे, आता तुला अनुभव भेटले त्याच्यातून, बरोबर आहे. माणसं पारखायला शिक, हे महाराजांनी मला त्याच्यातून शिकवलं. क्या बात आहे. खरी गोष्ट आहे. माणसं पारख, त्यांची ओळख कर, कोण तुझ्यासाठी आहे हे तू ओळख. खूप कारण कसं महत्वाचं आहे, आहे आताच्या जगामध्ये. ओंकार, की तुझ्याकडे आज पैसे तर 10 लोक तुला सगळे बोलतील काय ओंकार कसा आहेस हे ते, पण 100%. जेव्हा आपल्या खिशात 1 रुपया नसेल ना, हो. तेव्हा तुझ्या पाठीशी जे उभे असतील ना, ते तुझे खरे सोबती असतील, ते तुझे खरे लाईफ पार्टनर असतील, ते कोणत्याही काही अडचणीमध्ये तुझ्यासोबत उभेच असतील. खरी गोष्ट आहे. जेव्हा माझ्या खिशामध्ये काही नव्हतं ना, तेव्हा काही काही लोकांनी म्हणजे बोलतात ना, की साथ सोडली आहे, अच्छा. तू हे करू नाही शकत, अशाही गोष्टी आहेत. इव्हन तुला आता तू हे बोललास ना, बघ स्वामी सगळे अनुभव देतात. मी स्वामी सेवेत असताना मी चांगले दिवस बघितले आहेत, वाईटही दिवस बघितले आहेत. त्याच्यात तुला एक अनुभव सांगतो, की आम्ही भाड्याने राहत होतो. हम्म. नुकतेच वडील ऑफ झाले होते, माझा जॉबही सुटला होता त्यात. अच्छा. मी डिलिव्हरीचा जॉब करायचो स्विगीमध्ये, आई घरकाम करायची आणि भाडं भरायचं होतं आम्हाला. अच्छा. आम्ही भाडं भरलं, सेव्हिंग होती तुटकी मुटकी, जी जमा करून आम्ही भाडं भरलं. एक वेळ अशी आली की जेवायला पैसे नाही, घरामध्ये अन्न शिजवायला पैसे नाही, अच्छा. करायचं काय? सोनं होतं आईचं, सगळं होतं, ते आम्ही हॉस्पिटलमध्ये खर्च केलेलं, कारण वडिलांना वाचवायचं होतं, वडिलांना कॅन्सर झाला होता. ओके. एक वेळ असं ते मागायचं तर कोणाकडे मागायचं, आज वडिलांचं छत्र नाही. शेवटी ही वेळ आमच्या वडिलांनी कधीच आणू दिली नाही, की एखादी गोष्ट तुझ्याकडे ती विक आणि कर. पण बोलतो ना, की जेव्हा वडील नसतात ना, तेव्हा कोण विचारत ना आपल्याला की तू काय खातोयस. आपले सख्खे पण परके होतात. हो हो, मी नक्की. आईचे पैजण विकून अच्छा. तांदूळ आणलाय, रेशन आणलाय, बापरे. आणि ते करून आम्हाला आईने खाऊ घातलाय, म्हणजे ती जाण आज मला आहे. खरी गोष्ट आहे. पण स्वामींनी तसंच ठेवलं नाही ना, त्याच्यातूनही वरती, म्हणजे बोलतात ना, शेणातला किडा शेणात नसतो, बरोबर. कधी ना कधी तरी वर येतच वर असतो. येतो. अप अँड डाऊन हे लाईफचं तर रूलच आहेत, म्हणजे मला बरोबर. वाटतं आयुष्यामध्ये अपडाऊन आलेच पाहिजेत. आलेच. आणि स्वामी आणतात का, त्याच्यातून आपण शिकलं पाहिजे की तुला कसं राहायचंय, कोणाची संगत करायची आहे, कोणाबरोबर राहायचंय. आज तू बघशील की आज आपला युट्यूब चॅनल आहे, मी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांनाच पहिलं आपलं, आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी पहिल्यांदाच म्हणजे सगळ्यांनाच बोलतो श्री स्वामी समर्थ, सगळ्यांनाच. सगळ्यात तुम्ही जे सगळे व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये पहिले श्री स्वामी समर्थ आहे, कारण का? 100%. स्वामी आहेत म्हणून मी आहे, स्वामी आहेत म्हणून माझं युट्यूब चॅनल आहे, स्वामी आहेत म्हणून मी श्वास घेतोय. आज स्वामी माझ्या चराचरामध्ये आहेत, जे काही आहे मी ते स्वामींमुळे आहे. नक्कीच नक्कीच. तर ज्या गुरुनी मला सावरलाय ना, तो पुढेही मला तसंच म्हणजे जे मला पाहिजे तिकडे घेऊन जाणार. वाह. ओके. आणि आज लोकांना बघ कसं असतं माहितीये, की जेव्हा आपण भाकर भाजतो, चपाती भाजतो, तेव्हा आपल्याला गोड लागते, बरोबर. पण त्या तव्याने किती आगीचा जो झळ असतो ना, ते सोसलं आहे ना, ते कोणाला दिसत नाही. आज स्वामींच्या कृपेने एकाचे 2 चॅनल झाले आहेत. वा. आणि आज आपले प्रथमेश केकर ब्लॉगला तू बघशील तर 42,000 सगळे सबस्क्रायबर आहेत, स्वामी सेवेकरी आहेत. स्वामी सेवेकरी. जेव्हा माझ्याकडे एक होता ना, एक सबस्क्रायबर, तेव्हा कोण मला बोलायचे काय करतोयस हे? अच्छा. नावं ठेवायची. बरोबर. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. आणि इव्हन मी तुला सांगू की माझ्या अगोदरचे काही व्हिडिओ बघ, त्याच्यामध्ये मी बोलायचो की नमस्कार, मी प्रथमेश केळकर, असं मी स्टार्टिंग करायचो. तर जेव्हापासून मी स्वामींचं नाव घ्यायला लागलो ना, ओंकार, माझ्या चॅनलला जी ग्रो भेटली आहे ना, कमी तिथे स्वामी, स्वामी तिथे काय कमी, काय करूया. क्या बात. खूप म्हणजे खूप स्वामींमुळेच आजही माझे 42,000 आहेत, तर स्वामींमुळेच आहेत. आणि आजही मी जे काही आहे ते स्वामींमुळेच आहे. तेच चॅनल चालवत असतात सगळं काही. आणि त्यांना बरोबर माहिती की आपल्याला कुठे जायचंय. आज जरी मी ठरवलं ना की मला या मठामध्ये जायचंय,
तर ते कधी कधी मला वेगळ्याच मठामध्ये मला पळसदरीला परत जायचं होतं. अच्छा. खिडकाई मला वाटतं खडवलीला एक मठ आहे. हो हो, खडवलेला आहे. तर म्हणजे बोलतात ना की पळसदरीला जायचं, पण मला वाटतं स्वामीची योजना असेल की तू आज मला पळसदरीला नको भेटू, आज मला तू त्या मठामध्ये भेट. अच्छा. तर ओके. तेही मठ मी दाखवलं. दा- आणि स्वामी अनेक रूपात असतात, फक्त बरोबर. ओळख नाही आलं पाहिजे. मला तर वाटतं देव दगडातही असतो, हो हो, नक्कीच पण ते आपल्याला ओळखता आलं ओळखता आलं पाहिजे. पाहिजे. तसा भाव तसं जसं देव रूप दाखवतो. नक्कीच नक्कीच. खूप खूप धन्यवाद प्रथमेश. आज स्वामींच्या कृपेने तू खूप सुंदर असा महाराजांचा अनुभव शेअर केलाय व तुझ्या दोन्ही चॅनलसाठी, तुझ्या ग्रोसाठी खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द व्हेरी बेस्ट. आणि महाराजांचरणी हीच प्रार्थना करतो की तू असाच तुझा हा प्रवास छानपैकी ग्रो होत जाऊ आणि नक्कीच तुला छान यश प्राप्त मिळो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. आणि धन्यवाद ओंकार, तू आल्याबद्दल आणि पॉडकास्टची संधी दिल्याबद्दल. बोलबाबाच्या ह्याच्यामध्ये तर मी अनेकांना बोलतं करत असतो. कधी वाटलं नव्हतं की आपलं स्वतःचं कधी पॉडकास्ट होईल, पण ओंकारच्या माध्यमातून मला संधी दिली ओंकारने. आणि मेन स्वामींची करून ओंकारची आणि माझी भेट ही पण स्वामींच्याच कृपेने झालेली आहे. हो हो, हो. आम्ही म्हणजे स्वामींना माहिती आहे की कुठे आपले भक्तगण एकत्र येऊ शकतात, येऊ कुठे शकतात. त्यांचं विचार एकत्र येऊ एकत्र शकतात. येऊ शकतात. तर ती भेट आमची जुळून आणली. नक्कीच नक्कीच. आपण वाटतं एका शॉपवरती शॉपवरती भेटलो होतो. ब्रह्मांड ब्रह्मांड कलेक्शन कलेक्शन ठाण्याला. हो त्यांचं ठाण्याला. ओपनिंग होतं आणि अक्षय सर जे स्वामींचा रोल येस करतात येस येस ते येस. आले होते ओपनिंगला. आणि तिकडे आणि असं वाटलं पण नव्हतं की आपण एकमेकांशी एवढं बोलू बोलू वगैरे. आणि सगळं काही. तर ओंकारलाही खूप साऱ्या शुभेच्छा त्याच्या पुढील प्रवासासाठी. आणि खूप तुम्हा खूप धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. आणि खरंच खूप सुंदर अनुभव होता प्रथमेशचा. आणि आपल्या डिस्क्रिप्शन वरती त्याच्या चॅनलचे लिंक्स आहेत, तुम्ही नक्कीच त्याचं चॅनल जे आहे ते व्हिजिट करा, त्याचं सबस्क्राईब करा, लाईक करा व आपलाही चॅनल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. व पाली जिल्हा रायगड इथे आपण स्वामींचा मठ स्थापन करणार आहोत. तर त्या स्थापनेबद्दल जर तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा. नवीन अनुभव घेऊन येईपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय शंकर.